ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आगमन काळाचा 4था रविवार आणि आज आपण येशूच्या जन्माविषयी आपण ऐकलेले आहे. आणि त्याच्यापूर्वी आपण पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकलो, परमेश्वराने मोशेला दर्शन दिले. परमेश्वर मेघातून खाली उतरलेला कोण पाहिला? मोशेनं पाहिला. परमेश्वराला कोणी पाहिलं आहे का? तुम्ही पाहिलं का परमेश्वराला? परमेश्वराला नाही पाहिलं, नाही का? कोणीच नाही पाहिलं, परंतु पूर्वजांनी पाहिलेलं आहे. मोशेने परमेश्वराला ढगातून खाली उतरताना पाहिलेलं आहे. कारण काय आहे, मोशेनं का म्हणून पाहिलं मोशेनं? कारण मोशेची भक्ती एवढी होती, तो खूप भक्ती करत होता, तो विश्वास ठेवत होता आणि त्याला परमेश्वराला पाहायची इच्छा होती. मोशेच्या मनामध्ये काय विचार चाललेला होता? इस्रायल लोकांचा छळ होत होता आणि एवढा छळ होत होता की त्यांच्याच्यानं तो छळ सहन होत नव्हता. कारण ते फॅरोचे जो शिपाई होते, फॅरो होता, ते त्यांच्यावर खूप अत्याचार करत होता आणि त्यांना खूप काम देत होता. त्यांना जनावरांसारखं त्यांना राबवून घेत होता आणि त्यांची पीडा त्यांच्या पाहणं नाही झालं. मोशेनं त्यांची खूप पीडा होती. तेव्हा तो मोशे म्हणाला, खरोखर परमेश्वर आहे का? जर परमेश्वर असेल तर मग एवढी पीडा माणसाला का? असं म्हणून त्याच्या मनामध्ये, मग परमेश्वर आहे का म्हणजे नाही आहे असं त्याने म्हटलं नाही. कुठं आहे परमेश्वर? मग परमेश्वर काय करत आहे? मग परमेश्वर आमच्याकडे का पाहत नाही? मग परमेश्वर काहून त्यांना वाचवत नाही? अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये विचार घोळत होते. आणि मग तो तिथून निघाला आणि तो रानोवनात फिरू लागला आणि भटकत होता. आणि मग बाहेर गेल्यानंतर तो एका देशामध्ये गेला आणि तिथं तो बकऱ्या राखायचं काम करू लागला. आणि अशा प्रकारे तो करत असताना एकदा जंगलामध्ये असताना, पहाडी भागामध्ये असताना तिथं त्याला विस्त पेटत दिसला आणि तिथं त्याला देवाचं दर्शन झालं. आणि तेव्हापासून त्यांनी देवाच्या आज्ञेमध्ये त्यांनी समजलं का देव आहे, देव आम्हाला सांभाळत आहे, देव आमचे रक्षण करतो. देवाने त्याला निवडलं आणि देवाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी इस्रायल लोकांची सुटका केली आणि परत त्याच्या सोबत राहून त्यांना चालवत होता. आणि त्यावेळेस परत देवाने त्याला दर्शन देऊन सांगितलं की मी तुला 10 आज्ञा देणार. तर अशा प्रकारे मोशे काय करत होता? देवावर विश्वास ठेवत होता, देवाची भक्ती करत होता, देवाच्या आज्ञेप्रमाणे चालत होता, म्हणून देवाने त्याला दर्शन दिले. प्रियजनो, आम्ही येशूच्या जन्माची तयारी करत आहोत. म्हणजे येशू आमच्या सोबत येत आहे. ज्याप्रमाणे मोशेच्या समोर परमेश्वर आला, येशू आमच्या समोर येत आहे. आमच्यासमोर ख्रिसमसच्या दिवशी आमच्या समोर कोण येणार आहे? येशू येणार आहे. कशासाठी? आमचे तारण करण्यासाठी. खरोखर येशू येत आहे, आमच्या तारणासाठी येत आहे. आपण विश्वास ठेवूया आणि तो आम्हाला दर्शन देणार. येशू आम्हाला दर्शन द्या. त्याच्या दर्शनासाठी येशूचा जन्म झाला तेव्हा कोण कोण दर्शन घेतले? मेंढपाळाने दर्शन घेतलं, ज्ञानी लोकांनी दर्शन घेतलं आणि पुष्कळ लोकांना आनंद झाला. आणि त्याचप्रमाणे आमच्यामध्ये सुद्धा येशू येत आहे. आपण विश्वास ठेवूया. आम्ही 2000 वर्षापूर्वी येशूचा जन्म झालेला पाहतो आणि त्याच्यानंतर पुन्हा ह्या ख्रिसमसला सुद्धा पुन्हा त्याचा जन्म होईल का? पुन्हा होईल का? जन्म होईल का? जन्म त्याचा शारीरिक रूपाने होणार नाही, परंतु त्याच्या सामर्थ्याने तो जन्म घेणार. आणि मग 2000 वर्षापूर्वी कुठं जन्म घेतला? त्यांनी गाईच्या गोट्यामध्ये जन्म घेतला. आता कुठे जन्म घेणार आहे? आमच्या हृदयात. कशासाठी? आम्हाला बदलण्यासाठी. 2000 वर्षापूर्वी येशू जन्मला आणि त्याने काय घोषणा केली? काय संदेश दिला? पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य जवळ येत आहे. वाईटाचा मार्ग सोडून द्या
अशांतीचा मार्ग सोडा, शांतीने राहा, प्रेम करा, दया करा, दयेने चाला. अशा प्रकारे त्यांनी परमेश्वराचा मार्ग आम्हाला दाखवला. आम्ही या जगामध्ये आज त्याची शिकवण पाहतो का? फार कमी. थोडकेच लोक आहेत त्याची शिकवण पाळणारे. पुष्कळ लोकांना अजूनही शांती मिळाली नाही. पुष्कळ लोक अजूनही पापात आहेत. पुष्कळ लढाया झगडे चालू आहेत. क्रांती चालूच आहे, मर्डर होतच आहे, अत्याचार होतच आहे. शांती मिळालेली नाही. म्हणजे आम्ही हे कोण करत आहे? आम्हीच करत आहोत ना. झगडे कोण करत आहे? कोण करत आहे? आम्हीच करतो. आम्हाला समजते नाही का? परंतु आता आम्ही ऐकताना हो हो म्हणतो ना. आता बाहेर जाऊ दे ना, कोणी दिसलं समोर आलं तर यायचं नाही का? बरोबर आहे का? अत्याचार, हेवा, हेवेबाजी. प्रेम आहे का आमच्यामध्ये? प्रेम आहे का? प्रेम नाही आहे. प्रेम नाही. परंतु देवाने काय सांगितलं? येशूने काय सांगितलं? प्रेम करा. कोणावर प्रेम करायचं? येशूने काय सांगितलं? स्वतःपेक्षा दुसऱ्यावर जास्त प्रेम करा. वैरी असेल तरी त्याच्यावर तुम्ही काय करा? प्रेम करा. वैरी असेल तर. आम्ही काय करतो? विचार कोणाचा करतो? आम्ही आपलाच विचार करतो नाही का? वैर्याचा विचार करतो का? जाऊ दे ना त्याला, हो नाही का? हो, अशा प्रकारे माहिती आहे ना, अशा प्रकारे. परंतु देवाला काय शिकवलं? उलट शिकवलं आम्हाला नाही का? काय शिकवलं? तुमच्यापेक्षा वैर्याला तुम्ही प्रेम करा. तुमच्याजवळ एक ग्लास पाणी आहे समजा, एक ग्लास पाणी आहे. दोघांनाही तहान लागून आहे. तुमच्या वैर्यालाही तहान लागून आहे, तुम्हालाही तहान लागून आहे. येशू काय म्हणते? काय म्हणते येशू? काय म्हणते? काय करायचं ते पाणी? एक ग्लास पाणी आहे तुमच्याजवळ. तुमचा वैरी बाजूला आहे, तुमच्याजवळ. तुम्हालाही तहान लागली, त्यालाही तहान लागली. आपण काय करावं? हा, येशू काय म्हणत आहे? माझ्यापेक्षा हे देवाचं प्रेम आहे. मी जर त्याला दिलो तर काय होईल? त्याची तहान भागेल. तहान भागेल त्याची. मग काय होईल? हा, मग मला आशीर्वाद मिळेल. मला एक ग्लास पाणी पाहिजे का मला आशीर्वाद पाहिजे? हा, असं समजायचं आपण. असं समजायचं आपण. मला आशीर्वाद पाहिजे. एक ग्लास पाण्यापेक्षा आशीर्वाद फार मोठा आहे. ते कुठून येते? आमच्या मनातून येते, आमच्या अंतकरणातून येते. आम्हाला आशीर्वाद देव पाहत आहे. सर्व देव पाहत आहे. तेच सांगण्यासाठी येशू आला. येशू कायच्यासाठी आला? कायच्यासाठी आला? असं प्रेम करा म्हणून सांगण्यासाठी येशू आला. किती वर्ष झाले? 2000 वर्ष झाले. परंतु अजूनही मी ते केलेलं आहे का? नाही करत आहोत. मलाच नाही तर मग त्याला कुठं नाही का? मी एवढ्या तडफडत आहोत, मला नाही भेटत आणि मी त्याचा काय विचार करू? अशा प्रकारे आमची भावना होते नाही का? हे काय आहे? हे काय आहे? दुसरं काही नाही तर देवाने आम्हाला देव केलेला आशीर्वाद काय होत आहे? नष्ट होत आहे. नष्ट होत आहे. म्हणून आपण काय करावं? देवाचा आशीर्वाद कसा येते माझ्यावर तशासाठी मग काय करायचं? प्रेम केल्याने, एक दुसऱ्यावर प्रेम केल्याने देवाचा आशीर्वाद येते. आणि हेच सांगासाठी येशू आला 2000 वर्षापूर्वी. परंतु अजूनही मी ते शिकलोच नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून पुन्हा येत आहे येशू. म्हणून पुन्हा कधी येत आहे? आता ह्या 25 तारखेला येशू येत आहे. या 25 तारखेला आमची तयारी चालू आहे ना. आमची तयारी चालू आहे. आम्ही अंतकरण शुद्ध करत आहोत, गौशाला बनवत आहोत नाही का? तारा लावत आहोत नाही का? येणार. काय होणार? पुन्हा येशू येणार, पूर्ण नवीन करणार, पूर्ण नवीन. दुसऱ्या पत्रामध्ये आम्ही वाचलो, दुसऱ्या पत्र प्रगटीकरणाच्या वाचनामध्ये आपण वाचलो. काय म्हणून? देवाची दया आमच्यावर येईल. कशाप्रमाणे? नवीन रूपाने येईल. नवीन, सर्व काही नवीन करीन. नवीन. परमेश्वराला प्रत्येक दिवस काय आहे? नवीन आहे. आजचा दिवस कालचा दिवस होता नाही. आजचा दिवस नवीन है ना? बरोबर आहे ना? कालचा गेला तो जुना झाला. नवीन. प्रत्येक दिवस
नवीन. उद्या दिवस येईल, तो कसा येईल? तो नवीन. कधी पाहिला नाही आपण. त्याचप्रमाणे आपण जुना क्रिसमस नाही समजायचा, येणारा क्रिसमस नवीन. नवीन, पुन्हा पुन्हा नवीन. प्रत्येक सूर्य जे काल किरण तुमच्यावर पडले ते आज नाही पडत, आज नवीन किरण पडत आहेत माझ्यावर. आता उन्हामध्ये उभे राहा ना तुम्ही, कालही उभे होते नाही का? काल तुमच्यावर पडलेले किरण आज पडतील का? नाही. नवीन किरण तुमच्यावर पडणार. नवीन. आजचा दिवस नवीन. आम्हाला एक नवीन बनवण्यासाठी येशू काय करताय? येत आहे नवीन. आम्ही नवीन म्हणजे प्रत्येक क्रिसमस काय आहे आमच्यासाठी? नवीन आहे. जुना क्रिसमस नाही आहे, नवीन. आणि तो काय करते? नवीनीकरण करते आमचं. आजपर्यंत काही आम्ही करू शकलो नाही. आम्ही जे करू शकलो नाही, 2000 वर्षापूर्वी येशू आला आणि त्यांनी हेच संदेश दिला, प्रेम करा, दया करा, शांतीने राहा, पाप करू नका, वाईटाला सोडून द्या, हे सर्व सांगितलेलं आहे. तरी आम्ही सोडलोच नाही अजून. म्हणून प्रभू येशू काय करताय? पुन्हा येत आहे आणि पुन्हा आम्हाला सांगत आहे. काय म्हणतात? तुम्ही जुनं ते सोडून द्या, वाईट ते सोडून द्या, सत्याला स्वीकार करा. तेच सांगण्यासाठी प्रभू येशू येत आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये आम्हाला येशूचा जन्म झालेला म्हणजे जन्माचा संदेश आम्हाला सांगण्यात येत आहे. आणि त्याच्यामध्ये काय म्हणत आहे? संदेश त्यांनी सांगून ठेवलेलं होतं. काय सांगून ठेवलेलं होतं? कुमारी गर्भवती होईल आणि गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल असे म्हणतील. इम्मानुएल याचा अर्थ काय? काय सांगा? इम्मानुएल याचा अर्थ देव आम्हा बरोबर. देव आम्हा बरोबर म्हणा. देव आम्हा बरोबर. देव आम्हा बरोबर. देव आम्हा बरोबर. कशाला म्हणतात देव आम्हा बरोबर? इम्मानुएल म्हणा. इम्मानुएल. इम्मानुएल म्हणजे देव आम्हा बरोबर. इम्मानुएल म्हणजे देव आम्हा बरोबर. हा, म्हणजे देव आम्हा बरोबर राहण्यासाठी आला. इम्मानुएल. इम्मानुएल. इम्मानुएल आमच्यासाठी, आमच्या सोबत राहण्यासाठी आला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 1:14 मध्ये आम्ही वाचतो, शब्द देहधारी झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. तेवढा विनम्र झाला, एवढा स्वतःला त्याने विनम्र केला की तो देव असून सुद्धा मानव झाला आणि मानव बनून सर्वात गरीब झाला आणि तो आमच्यामध्ये त्याने वस्ती केली. फक्त येऊन नाही गेला, त्याने वस्ती केली. आणि त्या वस्ती करून काय शिकवलं? त्याच्या उपस्थितीने, त्याच्या वास्तव्याने त्याने आम्हाला काय शिकवलं? देव काय आहे, देवाचं प्रेम काय आहे, स्वर्गराज्य काय आहे, हे आम्हाला शिकवलं. आम्ही ह्या क्रिसमसमध्ये तयारी करत आहोत. आम्ही कोणती तयारी करायचं? येशू येत आहे, स्वर्गाचे राज्याचे वचन घेऊन येत आहे, शिकवण घेऊन येत आहे आणि आम्हाला शिकवणार आहे, सांगणार आहे. आम्ही काय करायचं? ते स्वीकार करण्यासाठी तयार व्हायचं आणि आपण काय करायचं? नवीन बनायचं. नवीन. जुनं ते सोडून द्यायचं. काल माझा जसा स्वभाव होता तसा आजही राहायचा का? काल मी कसा होतो? मी काल चिडचिड करत होतो नाही का? लहानशा गोष्टीसाठी चिडचिड नाही का? कोणाला रागाव नाही का? पुन्हा काय काय करत होतं? मग काल माग काय करत होतं? काल काय करत होतं? शिवा देत होतो नाही का? कधी कधी ऐकले का? शिवा आम्ही देतो ना शिवा नाही का? आम्ही शिवा देतो नाही का? पुन्हा काय काय करतो? कोणाचा हेवा करत होता नाही का? काल काय करत होतं? कोणाचं बोलणं मला कळसत नाही, ऐक हा काय बोलतो असं असं होतं नाही का? माहित आहे? आठवत आहे का तुम्हाला? आपल्याबद्दल माहित आहे का? काल काय केलं? गुरुदास रागवत होता का काल? होता का? आठवाचं ते गेलं कालचं है ना? सोडून द्यायचं. आता काय करायचं? आता नवीन. आपण निश्चय करायला पाहिजे. निश्चय केल्याशिवाय होईल का? निश्चय करायचं. आपल्याला शिकवण्यासाठी कोण येत आहे? येशू येत आहे, देवाचा पुत्र येत आहे है ना? एखादा माणूस समजा आला आणि सांगलं तर, ए बाबा तुझा स्वभाव बरोबर नाही, तू चिडचिड करते, तू रागावते, लवकर रागावते, तू शिवा देते, हे बरोबर नाही. कोण म्हणते?
एखादा माणूस म्हणला तर त्याला ए तू कोणचा रे, तू कोणता हे हो, म्हणून त्याला म्हणता येते नाही का, येशूला असं म्हणता येते का? नाही, येशू येत आहे म्हणजे येशूची ऐका लागते नाही का. येशू कोण आहे? देवाचा पुत्र आहे. येशू कोण आहे? देवाचा पुत्र आहे. स्वर्गातून येत आहे आणि तो आम्हाला सांगासाठी येत आहे आणि तो पवित्र आहे. तो कधी चूक नाही केला. त्यांनी कधी कोणाला शिवाय नाही दिलं. त्याने कधी कोणाला नाही मारलं. त्याने कधी कोणाला रागावलं नाही. कधी कोणावर चिडचिड नाही केलं. समाधान समाधान होऊ दे काय हरकत नाही, होऊ दे अशा प्रकारे म्हणणारा तो आम्हाला येऊन सांगत आहे. तरी आम्ही नाही सुधारणार का? आम्ही नवीन बनणार का? या ख्रिसमसच्या नंतर नवीन बनणार का? बिलकुल. आपण देवाला वचन देऊया. मला नका वचन देऊ, देवाला वचन देवा. तू येत आहेस ना, तर मी तुला स्वीकार करतो आणि मी आजपासून जसा होतो तसं मी पुढच्या म्हणजे ख्रिसमसच्या नंतर तसा राहणार नाही. प्रत्येक जण म्हणता का? मग तुम्ही आठवण करा, तुम्ही काय काय करता? शिवा देता, झगडा करता, चुगली करता, दारू पेता. क्रिसमस झाल्यावर प्याल का? हात वर करा बरं. कोण नाही पेत म्हणून. नाही पेणार, क्रिसमस झाल्यावर नाही पेणार, हात वर करा. अरे हमेशाच नाही ना. नाही. तंबाखू खाणार, गुटखा खाणार, शिवा देणार नाही ना. हेच तर सांगासाठी येशू येत आहे. नाही तर दुसरी कोणती गोष्ट सांगासाठी येत आहे येशू? कोणती गोष्ट सांगासाठी येत आहे येशू? कायच्यासाठी येशू येत आहे? आम्हाला बरं करण्यासाठी येत आहे नाही का. कशासाठी येशू येत आहे? आम्हाला खरा मार्ग दाखवण्यासाठी येत आहे नाही का. येशू काय येत आहे? कशासाठी येत आहे? आम्हाला शांतीचा मार्ग देण्यासाठी येत आहे. मग आम्ही फक्त नाचून गाऊन मग ते सोडून दिलं, शिकवण सोडून दिलं तर मग काय फायदा होईल का? नाही. आपण काय केलं पाहिजे? त्याची शिकवण शिकलं पाहिजे, त्याचे वचन शिकलं पाहिजे आणि त्याचे आज्ञा शिकलं पाहिजे. तेव्हा काय होते? आमचा क्रिसमस खरा क्रिसमस हो ना. त्यासाठी येशू आपण तयार करूया. मनावर गोटा ठेवूया. आता गोटा ठेवूया. आता आजपर्यंत केलं ते पुन्हा करणार नाही, वाईट करणार नाही. आम्ही चांगल्या प्रकारे राहणार, एक दुसऱ्याला मदत करणार, एक दुसऱ्यावर प्रेम करणार, शांतीने राहणार. अशा प्रकारे आपण वचन देऊया देवाला आणि देवाच्या आज्ञेमध्ये राहून एक चांगले जीवन जगण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करूया. आमच्यासाठी, आमच्या लेकरासाठी, आमचाच नाही तर सर्व लोकांना हा संदेश मिळावा, शांतीचा संदेश. सर्व लोकांना. येशू कोणासाठी आला? फक्त ख्रिस्ती लोकांसाठी का? नाही, संपूर्ण लोकांसाठी, सर्व जगभरच्या लोकांसाठी, सर्व मानव जात त्याची आहे. तर अशा प्रकारे आपण सुद्धा तशा प्रकारे चांगलं बनण्यासाठी, चांगल्या विश्वासाने चांगले जीवन जगण्यासाठी, शांतीचे जीवन जगण्यासाठी, दुसऱ्यासमोर एक चांगलं उदाहरण बनण्यासाठी आपण प्रयत्न करूया, प्रार्थना करूया.